मी कडाजी रोड. आपण आज काय झालं मार्केटमध्ये आणि उद्या काय होणार आहे ते थोडक्यात बघू. थोडक्यात मध्ये आपण हे 3 भागामध्ये करू. कारण काय झालं, शुक्रवारी ज्यावेळेस आपलं मार्केट बंद झालं, गिफ्ट निफ्टी होतं, त्यावेळेस जेव्हा अमेरिकेचा जो कोर्टाचा निर्णय आला होता, त्या निर्णयामध्ये असं आला होता की टॅरिफ असंवेदनशील आहे. त्यामुळे मार्केट जेव्हा बंद व्हायच्या टायमाला आल्या म्हणतात गिफ्ट निफ्टीचं, त्यावेळी 300+ होतं. पण दुसऱ्या वेळी असं झालं की परत डोनाल्ड ट्रम्पने त्याला काय केलं, त्यांचा जो पॉवर होता त्याचा वापरून त्याने पहिल्या सुरू 10% टॅरिफ सगळ्या देशावर केलं. त्यानंतर त्याने काय केलं की ते असं कळलं की अजून वाढवू शकतो. ते सकाळी 10% केलं, ते संध्याकाळी त्याला 15% केलं. हे गोष्ट झाली. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आली की बाबा वार अमेरिकेचा आणि इराणवर जो युद्धाचं जो स्थिती आली, त्याच्यामुळे पण मार्केटला परिणाम झाला. आणि त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम झाला की त्याच्यामुळे काय झालं, मार्केट जो वर जाणार होता तो डाऊन झाला. आणि त्याच्यामध्ये अजून दुसरा म्हणजे भारताचा प्रॉब्लेम असेल, बँक निफ्टी जो गेला त्याच्यामध्ये काय झालं, IDFC बँकेचा जो गडबड झाली, त्याच्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी आल्या आणि मार्केट जो वर जाणार होता तो एकदम डाऊनमध्ये आला. त्याच्यामुळे मार्केट एकदम बँक निफ्टी तर साईडवे झालं, जे झालं तर तेवढंच झालं. आणि नंतर निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये पण दिलं. आणि त्याच्यामध्ये काय झालं की जो सेलर लोक असतात त्यांना समजलं की आता जो सोमवारी संध्याकाळी जो अमेरिकेमध्ये काय होईल काही सांगता येत नाही त्यांचं कसं. त्यामुळे काय केले की त्यांनी आज दिवसभर साईडवे केले आणि तो टाइम डिके करून पूर्ण त्याने तो तिथंच टाइम घातला आणि त्याचा तो प्रॉफिट करून बाजूला नेले. आणि जो सर्वसाधारण जो ट्रेडर आहे तो फसला. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आला. आता उद्याची स्थिती कशी झाली की आत्ता आपण व्हिडिओ काढतो साधारण 8:45-9 वाजले. आज असे झाले की डाऊ झोन जो आहे तो 600 मायनस आहे. म्हणजे मार्केट उद्या डाऊन साईडनं ओपन होणार. फक्त आजच्या स्थितीसारखं उद्या काय करा की थोडंसं टाइम घ्या आणि त्याच्यानंतर उद्या जो युद्धाची स्थिती आहे त्याचं ती आज कळून जाईल संध्याकाळपर्यंत. त्याच्यानंतर सकाळी पण बघा आणि एक सर्वसाधारण जर मोठा गॅप डाऊन 100% डाऊनला जाणार आहे ते बघून घ्या आणि त्याच्या हिशोबाने चार्टच्या ह्याच्यानं तुम्ही व्यवस्थित मध्ये आपली ट्रेड घ्या. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराज.